चलो सो हिस्ट्रीमध्ये आज महत्त्वाचे आपल्याला गव्हर्नर जनरल समजून घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आहेत. ठीक आहे, तर त्यातला पहिला आहे लॉर्ड बार्लो. पण 3 महत्त्वाचे आहेत, पण त्यातले काही इतर महत्त्वाचे पण आहेत. जसं आपण वेलेस्ली बघितलं होतं. वेलेस्ली, तर वेलेस्ली 1805 पर्यंत होता. कितीपर्यंत? 1805. आला कधी होता वेलेस्ली? तर 1798 मध्ये. तर 1798 आणि 1805 या काळामध्ये वेलेस्लीने आपल्या भारतात गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्याच्यानंतर बार्लो आला होता 1805 ते 1807. 1805 ते 1807. आता ह्याने काय केलं तर एवढं काही महत्त्वाचं नाही, बार्लोला बाजूला ठेवा. काही काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की याच्या काळामध्ये वेल्लोरच्या शिपायांचा बंड झाला होता. ठीक आहे, वेल्लोरच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या शिपायांनी बंड केलं होतं. तर 1857च्या उठावाच्या आधी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी जो उठाव केला होता तो वेल्लोरला गेला होता. त्यामुळे वेल्लोरचा उठाव हा लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. तर 1805चा हा रिजन आपल्याला महत्त्वाचा आहे. बार्लो नंतर कोण आला होता? तर बार्लो नंतर आला होता लॉर्ड मिंटो. ठीक आहे, 1807 ते 1813. लॉर्ड मिंटो 1807 ते 1813. या 1813 मध्ये चार्टर ऍक्ट याच मिंटोच्या काळात आला होता, पण हा पण एवढा काही महत्त्वाचा आपल्याला नाहीये. त्यानंतर आला होता लॉर्ड हेस्टिंग्स. आता हा जो लॉर्ड हेस्टिंग होता ना तो लय कामाचा आहे. वॉरेन हेस्टिंग नाही, हा लॉर्ड हेस्टिंग. ठीक आहे, याला मार्क्वेस ऑफ हेस्टिंग. ओके, मार्क्वेस ऑफ हेस्टिंग असं म्हणतात. मार्क्वेस ही त्याला दिलेली एक पदवी होती. उदारमतवादी लोकांनी त्याला दिलेली ही पदवी होती. ठीक आहे, याने नेपाळ जिंकलं होतं, किंवा नेपाळ जिंकलं होतं, परंतु काही काळासाठी. ठीक आहे, नेपाळ जिंकलं होतं परंतु काही काळासाठी. ठीक आहे, तर 1813 ते 1823 जवळपास 10 वर्षाचा प्रभाव याचा होता. हेस्टिंगचा 1813 ते 1823 असा जवळपास 10+ वर्षांचा कार्यकाळ होता. आणि हा 10+ वर्षांचा कार्यकाळ असल्यामुळं याचा जो कार्यकाळ होता यालाच प्रादेशिक विस्ताराचा कार्यकाळ म्हणतात. हेस्टिंगने प्रादेशिक विस्तार आखला होता. याच्यामध्ये याच्या कारकिर्दीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या भारतातील जास्तीत जास्त प्रदेश आपल्या अधिकाराखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या अधिकाराखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळं याचा जो भाग होता, ओके, याचा जो भाग होता तो महत्त्वाचा होता. नेपाळ जिंकलं होतं. नेपाळ जिंकल्यामुळं या ठिकाणी सुगौलीचा करार झाला. सुगौलीचा करार इंग्रज आणि कोणत्या सत्तेत झाला होता? तर नेपाळमध्ये झाला होता. सुगौलीचा करार इंग्रज आणि नेपाळ या सत्तांमध्ये झाला होता. 1816 मध्ये नेपाळ हरलं होतं. ठीक आहे, वॉरेन हेस्टिंग खूप धोरणी होता. बसला होता कुठं? बंगालमध्ये होता. बंगालमध्ये, पण त्याचं लक्ष पूर्णपणे पंजाबकडे होतं. पंजाबकडे होतं आणि इकडे मराठा सरदार यांच्याकडे होतं. पंजाब आणि मराठा सरदारांकडे बंगालमधून तो नियंत्रण ठेवायचा. याच्या आधीच म्हणजेच कोण वेलस्लीच्या काळातच मराठा सरदारांनी तैनाती फौजेच्या धोरणाचा स्वीकार केला होता. त्याच्यामुळे याला खूप इझी होतं. त्याच्यामुळे याने ऑटोमॅटिक शिंदेंवर, नागपूरच्या भोसलेंवर आणि
होळकरांवर दबाव ठेवला होता. या तिन्ही मराठा सरदारांवरती त्याने दबाव ठेवला होता. आणि विशेष म्हणजे या तिघांना मदत करणारे पेंढारी जे होते, ओके, पेंढारी जे होते, या पिंडारी किंवा पेंढारींचा बंदोबस्त केला होता. म्हणजे पिंडारींचा बंदोबस्त करून एक प्रकारे त्यांनी शिंदे, भोसले, होळकर यांच्या सैन्यामधला सगळ्यात महत्वाचा दुवाच मोडून टाकला. ओके. लूटमाटीवरती युद्ध करून, लूटमाट आणि युद्ध करून उदरनिर्वाह करणारी ही पिंडारी जमात, ठीक आहे, ही उत्तर भारतात, पिंडारी हा शब्द प्रसिद्ध होता. उत्तर भारतातल्या म्हणजे चंबळच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये हे पिंडारी लोक राहायचे. चंबळ ते यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये पिंडाऱ्यांचा प्रभाव होता. आणि एक प्रकारे हे पिंडारी मराठ्यांना सपोर्ट करायला यायचे. म्हणजे माळवा पठार, बुंदेलखंडचा पठार, त्यानंतर झाशीचा एरिया, चंबळचा एरिया, नर्मदा तापीचा भाग, या भागामध्ये पिंडारी लोक राहायचे. आणि हे पिंडारी लोक शॉर्ट टर्म म्हणण्यापेक्षा हंगामी लेवलवरती ते सैनिक म्हणून काम करायचे पेशव्यांचे किंवा मराठा सरदारांकडे. हेच पिंडारी लोक इंग्रजांबरोबर युद्धामध्ये लढायचे मराठ्यांच्या बाजूने. मग इंग्रजांना एवढं लक्षात आलं होतं की आपण ह्या पिंडाऱ्यांचाच बंदोबस्त केला कायमचा, तर हे पिंडारी कधी परत येणारच नाहीत आणि ऑटोमॅटिक हे लोक शांत बसतील. त्याच्यामुळे 1817 या काळात, ठीक आहे, 1817च्या काळामध्येच शेवटी मराठा सरदारांनी याच्याच कारकिर्दीमध्ये युद्ध पण केलं होतं. तर याच्या कारकिर्दीमध्ये, ठीक आहे, ह्याच्या कारकिर्दीमध्ये 1816-17 मध्येच हेस्टिंगच्याच कारकिर्दीमध्ये पंडारींचा बंदोबस्त त्याने 1816-17 मध्ये केला. आणि लगेच मराठा सरदारांबरोबर, ओके, 1817 ते 1818 या काळामध्ये थर्ड वॉर पण केलं. आणि या थर्ड वॉरमध्ये 1818 मध्ये पेशवाई कायमची संपवली. म्हणजे याच्या काळामध्ये 1817 ते 1818 या काळात थर्ड वॉर झालं, अँग्लो मराठा वॉर. आणि पेशवाईचा अंत, पेशवाईचा अस्त झाला. मग तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ठीक आहे, पेशवाईचा अंत. फक्त तर पंजाब आणि सिंध बाकी होता. आणि पंजाब सिंध ज्याला त्यांनी हात नाही लावला. म्हणजे हेस्टिंगच्या काळात मराठा साम्राज्य दक्षिण भारत, दिल्ली, बंगाल, जवळपास पूर्ण भारतच कव्हर झाला होता. फक्त पंजाब आणि सिंध हेस्टिंगच्या काळामध्ये ऍड झाले नव्हते. लक्षात ठेवा बरं का, हेस्टिंगच्या काळामध्ये पंजाब आणि सिंध ऍड झाले नव्हते. तर हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे, ठीक आहे. याच्याच काळामध्ये मद्रासमध्ये 1820 ला रयतवारी पद्धत सुरू झाली. याच्याच काळामध्ये जमीन महसूल पद्धत थोडीशी सुरू झाल्या. तर 1820च्या काळामध्ये मद्रास या ठिकाणी रयतवारी थॉमस मंड्रो, ठीक आहे. तर पुढे 1822 किंवा 1822-23च्या काळात आग्रा आणि पंजाब या ठिकाणी महालवारी पद्धत त्यांनी सेट केली, ठीक आहे. महालवारी पद्धत केली. याने कलेक्टरला न्यायिक अधिकार परत दिले. परत न्यायिक अधिकारावरती त्यांना बसवलं. म्हणजे थोडक्यात
हेस्टिंगच्या काळामध्ये ही ऍक्टिव्हिटी जोरदार डेव्हलप झाली होती. ठीक आहे. लक्षात क्लिअर आहे. त्याच्यानंतर 1823 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक आले. 1823 ते 1833 हे लक्षात ठेवा बरं का. 1813 ठीक आहे, 1813 ते 1823 हेस्टिंग होते आणि इकडे कोण होते, तर बेंटिंग होते किंवा बेंटिक होते. तर 1823 या दोघांनी 10-10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ उपभोगला होता आणि 10-10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ उपभोगल्यामुळे कुठे ना कुठेतरी यांचा प्रभाव आपल्या प्रशासनावर होता. हेस्टिंगचा प्रभाव साम्राज्य विस्ताराच्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता, कारण की त्या काळात सगळ्यात चिकाटीने लढणारी मराठ्यांची जी सत्ता होती, ही मराठ्यांची सत्ता ही संपली, म्हणजे मराठी सत्तेचा अस्त झाला. बेंटिंगनं वेलेस्लीनं दक्षिणेकडे म्हैसूरचा अस्त केला, म्हणजे टिपू सुलतानला पराभूत केला. ठीक आहे. कॉर्नवॉलिस आणि बाकीच्या लोकांनी तिकडे बंगाल, म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हने तिकडे बंगालची ओके पूर्णपणे हस्त करून टाकला. म्हणजे ह्या ज्या काही लोकांनी आहे ना, ठराविक त्यांच्या प्रदेशामध्ये काही लोकांवरती, म्हणजे आपल्या भारतीय राजांवरती विजय मिळवला होता. रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, ठीक आहे, रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल. त्यानंतर म्हैसूरचा भाग कोणाच्या हातात, म्हणजे वेलेस्लीच्या कडे श्रेय जातं. आणि हेस्टिंगच्या काळामध्ये मराठा, हे विसरायचं नाही. हेस्टिंग म्हणलं की मराठा साम्राज्य लक्षात ठेवायचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे आठवत नाही की मराठा साम्राज्याचा अस्त जो आहे ना, तो हेस्टिंगच्या काळातच झाला. मग त्याच्यानंतर आला कोण, तर लॉर्ड विलियम बेंटिक. लॉर्ड विलियम बेंटिक, ठीक आहे. आता सगळ्यांना माहितीच आहे, हा एक उदारमतवादी विचाराचा होता. हा कसा होता, थोडासा उदारमतवादी विचाराचा होता. ठीक आहे. मिल, जेम्स मिल आणि बॉथम नावाचे जे उदारमतवादी लेखक होते, यांचा प्रभाव याच्यावर होता. जरी हा उच्च खानदानातला असला तरी त्याला असं वाटत होतं की आपण थोडंसं समाजाच्या प्रती काही महत्त्वाच्या सुधारणा कराव्यात, आणि म्हणूनच त्याने आपल्या भारतात, ठीक आहे, म्हणूनच त्याने आपल्या भारतात लॉर्ड विल्यम बेंटिकने सती प्रथा बद्दल तो खास ओळखला जातो. सती प्रथा. तर 1827 मध्ये 1827 मध्ये त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्याला 1829 मध्ये त्यांनी कायदा बनवला. तो कायदा बंगालसाठी बनवला. 1827 मध्ये त्याला प्रयत्न केला. याच्यासाठी मेन श्रेय आणखी दोन लोकांना दिलं जातं. सती प्रथाची, ही जी सती प्रथा होती, या सती प्रथा विरोधी कारवाई करण्यासाठी दोन लोक सगळ्यात महत्वाचे होते. एक होते बंगालमधून, बंगाल प्रांताचे व्यक्तिमत्व, ते कोण होते, राजा राममोहन रॉय. बंगालमधून राजा राममोहन रॉय होते. तर हाच कायदा पुढे मुंबई प्रांतासाठी लागू झाला, जो लागू झाला 1830 ला. लक्षात घ्या, मुंबई प्रांत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा, आणि आपल्या महाराष्ट्राच्या रिलेटेड असलेला जो सती प्रथेसंदर्भातला कायदा होता तो 1830 ला आला, ना की 1829 ला. 1829 चा जो पहिला कायदा केला होता सती प्रथेचा, तो फक्त बंगाल प्रांतासाठी केला होता. ठीक आहे. नंतर तो मुंबई प्रांतासाठी केला गेला, आणि नंतर काही काळानंतर तो 1830 लाच मद्रास प्रांतासाठी सुद्धा केला गेला. तर मुंबई प्रांत याच्यासाठी प्रयत्न केले होते नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठ यांनी, नाना शंकर शेठ यांनी प्रयत्न केले होते सती प्रथा बंद होण्यासाठी. ठीक आहे. एवढं सगळं झालं होतं. नेमका हा ज्यावेळेस आला 1823 ला, 1823 ला ज्यावेळेस आला होता हा बेंटिक, त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीच्या
व्यापारावरती जवळपास निर्बंध उचललेच होते. 1813 मध्ये आठवते ना, 1813चा चार्टर ऍक्ट. 1813चा चार्टर ऍक्ट जो होता, या चार्टर ऍक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीवरचा ईस्ट इंडिया कंपनीला जो व्यापाराचा एकाधिकार होता तो बंद झाला होता. आता आपल्या देशामध्ये ख्रिश्चन धर्म आणि त्या धर्म प्रसार करण्यासाठी मिशनऱ्या पण येत होत्या. बाकीचे पण लोक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आपल्या भारतामध्ये व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून. फक्त चहाचा जो व्यापार होता ना, हा चहाचा व्यापार चालू ठेवला होता. मग झालं असं होतं, 10च वर्षात म्हणजे 1813 पासून 1823 पर्यंत 10च वर्षात याच्याच काळात कंपनीचं दिवाळा निघालं. ईस्ट इंडिया कंपनीचं दिवाळा निघालं. लक्षात ठेवा बरं का, ही सगळ्यात मोठी घटना होती की जगातील सर्वात बलाढ्य कंपनीचं दिवाळा निघणं, तेही भारतासारख्याच ठिकाणी, जे की भारताला सुवर्ण चिडिया म्हणजेच सोन्याचा पक्षी मानला जायचा. इंग्रजांसाठी भारताची वसाहत, भारताचा प्रदेश हा सोन्याचे अंडे देणारे कोंबडीसारखीच होती. ठीक आहे ना, लक्षात आलं का मला काय म्हणायचं? तर याच्याने सगळ्यात पहिले काय केलं, यांनी सगळ्यात पहिले एक धोरण असं राबवलं की खर्च कपात. कारण की ईस्ट इंडिया कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय व्हायला लागले होते, खर्च व्हायला लागले होते. कंपनीचं दिवाळा निघालं आणि कंपनीचं दिवाळा निघाला म्हणून हा खर्च कपात यामुळं काय झाला, चर्चा झाला. कारण की युद्धावरती खर्च झाला होता, युद्धावरती खूप खर्च झाला होता. आणि युद्धावरती खर्च झाल्यामुळं, ठीक आहे, युद्धावरती खर्च झाल्यामुळं त्याने काही महत्वाच्या पॉलिसीज सेट केल्या. त्याने भत्ता देणं बंद केलं. ठीक आहे, त्याने भत्ता देणं बंद केलं. आता खर्च कपातात काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले भत्ता, विनाकारणचा भत्ता नाही देत बसायचा. युद्ध करण्याचा प्रयत्न त्याने पूर्णपणे बंद केले. म्हणजे बघा ना, 1823 ते 1833 कुठं जास्त युद्ध झालेच नाही. पंजाब बरोबर पण झालं नाही, कशाबरोबर झालं नाही, कशाबरोबर झालं नाही. तसंही पंजाब बरोबर आपण शांततेने होतो. ठीक आहे, पंजाब बरोबर एकदम शांतच होतं, कुठंच काही युद्ध झाले नाहीत, शांत होतं सगळं. याच्या काळामध्ये खूप जास्त युद्ध वगैरे झाले नव्हते, कारण त्याला माहिती होतं युद्ध करून काय अर्थच नाही ना. ठीक आहे, युद्ध करून काय अर्थच नाही ना. त्याने नेपाळवर हल्ला केला ना, भूतानवर ना, कुठं शांत होता तो. आणि त्याला माहिती होतं की खर्च कपात करणं गरजेचं आहे. त्याने युद्ध बंद केलं. ओके, युद्ध खर्च बंद केला किंवा कपात केला, म्हणजे युद्ध करायचंच नाही. दुसरी गोष्ट, त्याने भारतीयांना नोकरीत घ्यायला सुरुवात केलं. का बरं? भारतीय लोकांना काय केलं, कॉर्नवॉलिस भारतीय लोकांचा लय राग करायचा. याने भारतीय लोकांना नोकरीत घ्यायचं का ठरवलं? याने भारतीय लोकांना नोकरीत घेण्याचं का ठरवलं? कारण इंग्रजांना जर अपॉइंट केलं जायचं कंपनीत, तर त्यांना पाऊंडमध्ये, तेही ब्रिटनच्या लेवलच्या पाऊंडमध्ये द्यावं लागायचं. म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणात अगदी 1500 हजार पाऊंड, 2,000 3,000 पाऊंड वरती लोक काय करायचे, काम करायचे. म्हणजे भारतात जर यायचं असेल तर त्यांना मग वेगळा भत्ता द्यावा पण लागायचा. म्हणजे बघा, एक तर तो माणूस आहे इंग्लंडचा, तो इंग्लंडमध्ये भरती होणार, भरती होऊन तो कुठं काम करायला येणार, इंडियामध्ये काम करायला येणार. मग त्याला त्याच्या मायदेशापासून एवढं लांब पाठवायचं, तर त्याला एक्स्ट्रा भत्ता द्यावा लागायचा. म्हणजेच इंग्रजांचा एखादा लिपिक किंवा एखादा कर्मचारी अपॉइंट करायचा तर त्याला 1000 ते 1,500 पाऊंड द्यावे लागायचे वर्षाचे. आणि हे जर भारतीय लोकांना जर 100 पाऊंड जरी दिले तरी भारतीय लोक टनाटन उड्या मारायचे की अरे मला लय मोठा पगार मिळाला, साहेबांना, गोऱ्या साहेबांना मला मोठा पगार दिला, गोऱ्या साहेबांना मला लय मोठा पगार दिला, गोरे साहेब म्हणजे लय भारी बाबा, देव माणूस आहे. ओके, मला परमनंट जॉब पण दिला. ओके, मला सरकारी नोकरीत पण ठेवलं. कारण की आता ह्यांच्याशिवाय दुसरं कुठलं सरकार येऊ शकत नाही. म्हणजे इंग्रजांनी आपल्या समाजावर असं वलय तयार केलं की आता आम्हीच तुमचे स्वामी, आता आम्ही कुठं जाणार नाही, आम्ही इथं परमनंट. जे तुमचे स्वामी होते महाराज, आता ते आमचे गुलाम झालेत. म्हणजे आम्ही त्यांना हरवले. आणि भारतीय समाज हा या अवस्थेतून गेलेला आहे. भारतीय समाजाने अनेक राजे रजवाडे येताना जाताना बघितलेले. त्यामुळं या समाजाला माहिती होतं की आता हे नवीन राजे आलेत, नवीन सत्ता आली, त्यामुळे त्यांना कमी पगारात, ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांना कमी पगारात भारतीय लोक काम करायला भेटले.
म्हणजे एखादा जर कलेक्टर अपॉइंट करायचा आहे किंवा एखादा जर डेप्युटी कलेक्टर अपॉइंट करायचा आहे, एखादा दरोगा अपॉइंट करायचा आहे ब्रिटन त्या बाजूचा गोरा, तर त्या गोऱ्या माणसाला सगळ्यात पहिले 2000 पाऊंड द्यावे लागायचे आणि त्यात तिकडे भारतात यायचे म्हणजे त्याला डबल किंवा पगार वाढून द्यावा लागायचा. आणि तो त्याच्या मायदेशापासून लांब आहे ना, मायदेशापासून लांब आहे म्हणजे त्याला पगार वाढला, फिक्स भत्ता त्याला द्यावाच लागायचा. तर बेंटिंगने हे दिमाग चालवला. मग बेंटिंगने त्याच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणावरती पण भर द्यायचं ठरवलं. भारतीयांना जर प्रशासनात घ्यायचंय तर शिक्षण क्षेत्राला सुद्धा डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि ही शिक्षण क्षेत्राची जबाबदारी त्यांनी मग नंतर मदरसावर ढकलली. त्यासाठी त्याला अगदी ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर लोकांशी पण भांडावं लागलं, पण ठीक आहे. ओके. आणि त्यांनी आणखी एक केलं खर्च कपातासाठी. खर्च कपातासाठी त्यांनी वृद्ध लोकांना काढून टाकलं, वृद्ध लोकांना पेन्शनवर पाठवलं. कारण की 50% पगार या ठिकाणी मिळतो, पेन्शनमध्ये 50% पगार मिळतो ना, तर 50% पगार मिळतो, त्यामुळे वृद्ध लोकांना काय करून टाकलं त्यांनी, पाठवून दिलं. तर खर्च कपात मोठ्या प्रमाणात झाली. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कंपनीचं दिवाळ जर निघतंय तर कंपनीला आता फायद्यात पण आणणं गरजेचं आहे. तर विल्यम बेंटिकने कंपनीला फायद्यात आणण्यासाठी काय केलं, कंपनीला फायद्यात आणण्यासाठी काय केले, आता विचार करा. कंपनीला फायद्यात आणण्यासाठी विल्यम बेंटिकने नक्की केलं काय. हे करण्यासाठी ओके, हे करण्यासाठी त्याने नवीन महसूल व्यवस्था सुरू केली. ठीक आहे, त्याने नवीन महसूल व्यवस्था सुरू केली. नवीन महसूल व्यवस्था सुरू केली. या महसूल व्यवस्थेची सुरुवात अलाहाबाद येथील अलाहाबाद येथून केली. तिथं महसूल मंडळ स्थापन केलं, एक रेव्हेन्यू बोर्ड, त्याला महसूल मंडळ म्हणतात. त्याने एक महसूल मंडळ स्थापन केलं अलाहाबाद, ज्याला आज आपण प्रयागराज म्हणतो. एक महसूल मंडळ स्थापन केलं अलाहाबादला, ज्याला आपण काय म्हणतो, प्रयागराज म्हणतो. लिहिलं, काय म्हणतो आपण त्याला, प्रयागराज. ठीक आहे. त्यानंतर अफू लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं, अफू लागवडीला प्रोत्साहन दिलं. आता काय असतं रे अफू, अफूच्या लागवडीला आपल्या देशात प्रोत्साहन दिलं का बरं, का गरज पडली अफूची लागवडीची. अफू हा जो प्रकार आहे थोडक्यात खसखसचा एक झाड असल्यासारखंच आहे. ठीक आहे, याच्यातून अफीम तयार होते. ठीक आहे, खसखस माहिती ना, खसखस. हा, तर या खसखसीच्या झाडाचा बोंडा, फळाचा किंवा त्या फुलाचा बोंडा, ज्या बोंड्यावरती असा जर काट मारला तर त्या काटेमधून पांढरा चीक बाहेर येतो. आणि पांढरा चीक, हा त्याचा गोंडा, त्या पांढरा चीक बाहेर येतो. आणि त्या पांढरा चीक बाहेर आला की तो चीक काळा पडतो 1-2 दिवसात. मग त्या चिकला काय केलं, गोळा करायचं आणि त्या चिकापासून अफू तयार होते, अफीम तयार होते. मग त्या अफीमवरती प्रक्रिया करून अफीम हे ड्रग्स, एक नार्कोटिक ड्रग्स तयार केलं जातं. आणि हे अफीम हे लोक घेतात, म्हणजे खूप जास्त डिमांड होते अफीमची. गांजा जसा एक असतो तसंच अफीम नावाचा एक प्रकार असतो. आता हीच त्याची लागवड केली जाते आपल्या भारतात, तुम्हाला हे सांगतो. पण त्याचे लायसन्स असतं. तुम्हाला समजा जर 50 किंवा 500 किलोचं लायसन दिलेलं आहे अफीम उगवायचं, तर तुम्ही 500 किलो अफीम उगवायचं. ते अफीम तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये विकता येत नाही, हे तुम्हाला गव्हर्नमेंटलाच विकावं लागतं. मग गव्हर्नमेंट हे विकत घेतं.
हा, गव्हर्नमेंटला याच्यातनं लय पैसा मिळतो. गव्हर्नमेंट आजही भारत सरकार विकत घेते, पण लायसन असलेल्या लोकांकडनं. जर लायसन नाही तुमच्याकडून, तुम्ही जर लावलं तर तो गुन्हा आहे, तुमच्यावर कारवाई होईल. नार्कोटिक्स डिपार्टमेंट तुमच्यावर कारवाई करेल. पण हे जर तुमच्याकडे लायसन आहे 500 किलोचं, आणि 500 किलोचं लायसन आहे, आणि तुम्ही ते गव्हर्नमेंटला जर विकताय 500 किलो, मग तुमच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही. गव्हर्नमेंट त्याचा एक प्राइस फिक्स करतं, तर ते तुम्हाला देऊन देतं. तेवढी प्राइस तुम्हाला मिळते. मग गव्हर्नमेंट काय करतं त्याचं? गव्हर्नमेंट विकत बसतं का? तर हो, गव्हर्नमेंट विकतं, खरंच विकतं. पण ते कुणाला विकतं? तर ते मेडिकल जेवढे डिपार्टमेंट आहेत आपले, की जिथं औषधं वगैरे बनतात, मग त्याचा वापर औषधासाठी केला जातो. आपलं गव्हर्नमेंट कशासाठी वापर करतं? औषधासाठी. ह्या प्रोसेस असतात बरं का. तुम्हाला जर माहिती नसेल तर हे लक्षात ठेवा. आता तसं ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये जर आपल्याला महसूल वाढवायचा आहे, लॉर्ड विल्यम बेंटिकच्या डोक्यात काय होतं, की बाबा कंपनी तोट्यात गेली, तर आता कंपनीला वरती आणण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? तर व्यापार करणं गरजेचं आहे. व्यापार करण्यासाठी आपल्याकडं भारतामध्ये व्यापार करण्यासाठी होता कापूस, आपल्याकडे होता कांदा, आपल्याकडे होतं नीळ. तर कापूस, नीळ हे सगळं होतं, पण कापूस आणि निळीमधून पैसा खूप जास्त मिळत नव्हता, रेव्हेन्यू नव्हता मिळत. लक्षात आलं? कापसावरती आणि निळीवरती व्यापारी लोकांचं वर्चस्व होतं. अफूवरती व्यापारी लोकांचंही वर्चस्व होतं, पण अफूवरती याने काय केलं, खास ब्रिटिश पार्लिमेंटकडनं तसा अधिकार मिळवला ईस्ट इंडिया कंपनीकडे, की ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी आहे, आणि ह्या व्यापारी कंपनीच्या माध्यमातून आम्ही चीन बरोबर व्यापार करणार. कशाचा? अफूचा. लक्षात, चीन बरोबर व्यापार करणार अफूचा. मग ह्या बिनटेकनं काय केलं? अफू लागवडीला प्रोत्साहन दिलं. कुठं दिलं? माळवा प्रदेश. कुठं दिलं? माळवा. हे लक्षात ठेवा बरं का रे देशमुख, निखिल, हे सगळं लक्षात ठेवा. रसिका क्लिअर आहे का? ठीक आहे, की लॉर्ड विल्यम बेंटिकनं अफू लागवडीचं प्रोत्साहन का दिलं? तुम्हाला विचारलं जाईल की लॉर्ड विल्यम बेंटिकनं कोणत्या पिकासाठी प्रोत्साहन दिलं होतं, किंवा कोणत्या पिकाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं प्रोत्साहन साठी शेतकऱ्यांवरती दबाव पण टाकला होता. त्याने लय मोठा दबाव टाकला होता तिथं. शेतकऱ्यांना बाकी काही करूच दिलं जात नसायचं. लावा रे अफू, हैया चालू द्या. आणि अफू हे झाड असं असतं की सगळ्यात खराब जमिनीत येतं, माहितीये? अफू हे झाड असं आहे, ठीक आहे, अफू हे झाड आहे की जे सर्वात खराब जमिनीत येतं. म्हणजे आता बघा, लॉर्ड विल्यम बेंटिक ज्यावेळेस आला, लॉर्ड विल्यम बेंटिक ज्यावेळेस आला 1823 ते 1833 मध्ये, या काळात त्याने सगळ्यात पहिले सती प्रथा याच्यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ठेवलं. म्हणजे त्याने सामाजिक सुधारणा केल्या. सती प्रथेमध्ये ज्यावेळेस त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या, त्यावेळेस बंगाल प्रांतामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केली. बंगाल प्रांतामध्ये त्याला डेव्हलपमेंट करायला प्रोत्साहन देणारे कोण होते भारतीय, असा प्रश्न विचारला जाईल. तर ते होते राजा राममोहन रॉय. कोण होते? राजा राममोहन रॉय. येईल डोक्यात येईल बरोबर. वेळ द्यायला लागते, कुठल्याही गोष्टी एका झटक्यात सगळ्या येत नाहीत, त्याला वेळ द्यावा लागतो. ठीक आहे, आधी घडलेला इतिहास आहे हा, तर तो डोक्यात शिरतो. सुरुवातीला पडतात नोबल, पण नंतर येतात डोक्यात, डोंट वरी. राजा राममोहन रॉय 1829, ठीक आहे, बंगालमध्ये सती कायदा. सती प्रथा माहिती असेलच, की पती निधनानंतर पतीला ज्या चितेवरती अग्नी दिला जायचा, त्याच चितेवर त्याची जिवंत बायको जाळली जायची. त्याला म्हणतात सती प्रथा. मग त्या जिवंत बाईचा मोठ्या मोठ्याने आरडाओरडा असायचा, तर तो आरडाओरडा बाकीच्यांना ऐकायला येऊ नये म्हणून त्याच्या चितेच्या भोवती गोल रिंगण करून मोठ्या मोठ्याने ढोल वाजवले जायचे, तिचा आरडाओरडा बाहेर आला नाही पाहिजे म्हणून. ओके, तिला कदाचित ड्रग्सही दिले जात असावे, कारण की ती शुद्धीवर नसायची, पूर्ण असं मेंटली हे कर, की कारण की माहिती ना, नवरा मेला म्हणजे आता आपल्याला सती जावंच लागणार आहे, हे तिने मानसिकता सेट करून ठेवली होती.
पूर्ण मेंटली डिस्टर्ब. ही प्रथा खूप वाईट होती आणि राजा राममोहन रॉय यांच्या वहिनीला सुद्धा ह्याच्यातनं जावं लागलं होतं. त्यांच्या घरातच सती गेली होती. त्याच्यामुळं राममोहन रॉय यांनी या प्रथेविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात आवाज उचलला होता. मग हेच मुंबईत पण दिसत होतं. मग मुंबईमध्ये कोण होतं तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला होता. त्या दोघांनी मिळून सती प्रथा बंद केली होती किंवा करण्याचा प्रयत्न केला होता आणि कायदा बनवला होता विल्यम बेंटिकने. लक्षात आलं का आता? हे पण डोक्यावर जाते. कळलं का आता की नाही? रसिका ज्योती चेतन हर्षा समजलं ना? बस या पद्धतीने समजून घ्यायचंय आणि हे सगळे पॉईंट लिहून ठेवायचे. एकदा हे तुम्ही पॉईंट लिहून ठेवले ना की झालं. मग याला फक्त वाचत राहायचंय, डोक्यात जातं बरोबर. ते घाई होती तर मला माहिती आहे घाई होती, पण मी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रिवाइज करून सांगेल, डोंट वरी. पण हे सगळे पॉईंट्स लिहून ठेवा. काय अवघड वाटतंय? लक्षात तर ठेवायचंय. 1830ला मुंबई प्रांतामध्ये कायदा झाला, मद्रास प्रांतामध्ये कायदा झाला. तुम्ही इमॅजिन कर ना डोळ्यासमोर. जेव्हाच मी तुम्हाला हे शिकवत असतो ना त्यावेळेस इमॅजिन करायचं. एकाच्या वहीमध्ये इमॅजिन करायचं, थोडेसे इमॅजिन करायचं की हा बेंटिक कसा दिसत असेल बा. आता आपल्या पुस्तकात खूप जास्त यांचे फोटो नसतात. आपल्या पुस्तकांचा मेन प्रॉब्लेम हा आहे की फोटोच नाही दिले यांचे. आणि फोटो नाही दिल्यामुळं काय होतं की आपल्याला हे मेमराईजच नाही करता येत. सती प्रथा काय असते, ठीक आहे. हे क्रमिक पुस्तकात खूप छान जमतं. आता इथं आता कंपनीचं दिवाळं निघालं का निघालं? कारण की युद्ध. ह्याच्या आधी कोण होता बाबा? ह्याच्या आधी होता हेस्टिंग बाबा. या हेस्टिंग बाबाने युद्ध करू करू बेजार केलं होतं 10 वर्ष. तर असं लक्षात ठेवायचं. असं समजायचं की शेजारच्या गल्लीतल्या काकाची गोष्ट चालली. हिस्ट्रीला अशाच पद्धतीने बघावं लागणार आहे. हिस्ट्री तुम्हाला जर नाही समजत तर हिस्ट्रीला घाबरायचं नाही, थोडा विचार करायचा की हां बेंटिकच्या आधी कोणाला तर हेस्टिंग. तर तुम्हाला ही नाव आहे ना लक्षात ठेवणं कधी कधी वाटतं जड. आम्हालाही जडच वाटत होतं सुरुवातीला. असं थोडीच आहे की बाबा जड नाही वाटणार सर, हे तर लय सोपं आहे. सुरुवातीला सगळ्यांना जड वाटतं अभ्यास, पण अभ्यासाला घाबरायचं नसतं निखिल. ठीक आहे. इतिहास हा सारखा सोपा विषय नाही कुठला. आणि इतिहासाला भीती का वाटते पोरांना? कारण की सनावळे असतात. सनावळे असल्यामुळे आपण घाबरतो, आहे की नाही? बरोबर. नाव, कालावधी आणि फॅक्ट्स दिसतात. मग ह्याच गोष्टी आपल्याला परीक्षेला येतात. ठीक आहे. पण ह्याच्या मागे आपल्याला काय समजून घ्यायचं असतं? ती स्टोरी. ह्याच्या मागे काय समजून घ्यायचं असतं? स्टोरी. राईट. मग ही जी स्टोरी आहे, मी जर फक्त मी स्टोरीज सांगत बसलो तर तुला खूप छान समजेल, पण तुला परीक्षेत मार्क नाही पडणार. आपल्याकडे उलटी पद्धत आहे. तुम्ही जर एखाद्या पुण्यातल्या क्लासेसमध्ये गेले, कधी जा जमलं तर, शक्य झालं तर एखाद्या पुण्यातल्या क्लासेसमध्ये जा. पुण्यातल्या क्लासेसमध्ये किंवा कुठलेही क्लासेस, आता मी भरपूर सारे क्लासेस बघितलेत माझ्या लाईफमध्ये. 15 वर्षामध्ये मी खूप सारे क्लासेस बघितलेत. मी माझ्या क्लासेसमध्ये शिकवले, दुसऱ्यांच्या क्लासेसमध्ये शिकवले, मोठ्या मोठ्या ठिकाणी अगदी हेडक्वार्टरपर्यंत मी शिकवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी पोलिसांच्या. तर मी बऱ्याचदा हे बघितलेलं आहे की शिक्षक जनरली तोंडी सांगतात, हां याने हे झालं त्याने ते झालं, पोरं असे शांत ऐकून बसतात. 2 तासानंतर पोराला विचारलं ना काय झालं होतं, नाही सांगता येत. त्यावेळेस सगळं चांगलं वाटतं, सगळं चांगलं वाटतं, बेस्ट वाटतं. पण त्याच्यानंतर मग समजत नाही. आणि का समजत नाही? बिकॉज पोराचं लक्ष स्टोरीवर होतं. परीक्षेत मार्क पडत नाही. का पडत नाही? बिकॉज त्याचं लक्ष स्टोरीवरच होतं आणि त्यांनी स्टोरीला जास्त फोकस ठेवला, त्यांनी फॅक्च्युअल डाटाला फोकस ठेवला नाही. माझी शिकवण्याची पद्धत मी कशी ठेवलेली आहे? दोन्ही ठेवलेली आहे. मी स्टोरी सांगतोय आणि मी लगेच फॅक्च्युअल डाटा लिहून देतोय आणि मी तुम्हाला काय सांगतोय ते लगेच लिहा तुमच्या वहीत. आफ्टर द लेक्चर ज्यावेळेस तुम्ही फक्त ही स्टोरी बघाल, त्याचा फॅक्च्युअल डाटा वाचाल, त्यानंतर काय होईल? त्यानंतर तुम्हाला मी जे सांगतोय ती स्टोरी पूर्ण आठवेल. तुमच्या समोर तो बेंटिक उभा राहील
ठीक आहे. तर म्हणून मी तुम्हाला एक मूवीज, हा येस एक्झॅक्टली, मी तुम्हाला काय करतोय, एका मूवीजची स्टोरी सांगतोय की बेंटिक होता बा, त्याने 10 वर्ष राज्य केलं. मग त्याच्या राज्यामध्ये तो कुणी पाठवला होता, तर ईस्ट इंडिया कंपनीने पाठवला होता. ईस्ट इंडिया कंपनी होती ना. मग ईस्ट इंडिया कंपनीने ज्यावेळेस पाठवलं होतं, तर त्याच्या कंडिशनमध्ये अशी झाली होती की ईस्ट इंडिया कंपनीचं दिवाळा निघालं होतं. मग ईस्ट इंडिया कंपनीचं दिवाळं का निघलं होतं, तो बनाव स्टोरी. का निघलं होतं बा, तर भत्ता देणं, खूप जास्त भत्ता देत होती ईस्ट इंडिया कंपनी. त्यांनी भत्ता देणं बंद केलं. विनाकारण बुड्याबाड्यांना आहे ना अपॉइंट करून ठेवलं होतं, आणि त्या बुड्याबाड्यांचं काही काम नव्हतं, त्यांना काम जमतही नव्हती. त्यांनी लगेच सगळ्यांना काय केलं, जेवढे बुडे होते त्या सगळ्यांना रिटायर करून टाकलं. हे चला रे बाबा, घ्या पेन्शन, राहा तिकडे मस्त निवांत, जात परत इंग्लंडला, जा तिकडे दुसरी काहीतरी कामधंदा बघा. ठीक आहे. भारतीयांना नोकरी द्यायला सुरुवात केली, कारण की भारतीय लोक कमी पैशात काम करायचे ना. मला सांगा, आता जे मोठे मोठे IT इंडस्ट्री आपल्या भारतात येतात, काहून येतात रे, काहून येतात आपल्या भारतात, काहून येतात ते लोक? कारण की आपल्या भारतात आल्यानंतर आपल्या भारतीय लोकांना $1000 जरी पगार दिला, $1000 म्हणजे 88,000 पकडून चला, $1000 जरी पगार दिला म्हणजे 88,000 रुपये, तरी इकडचा माणूस टनाटन उड्या मारते. तो काय म्हणतो, अरे मग 9 लाखाचं पॅकेज आलं, 9 लाखाचं पॅकेज आलं माझं. तो काय म्हणते, 9 लाखाचं, अरे मला 10 लाखाचं पॅकेज मिळालं. आपल्याला 10 लाख मोठे वाटतात, पण परदेशी लोकांना काय म्हणतात, परदेशी लोकांना ते फक्त $12,000 झाले. आणि हेच ज्यावेळेस तोच जॉब USAतल्या एखाद्या माणसाला दिला जातो, तोच जॉब इंग्लंडमधल्या एखाद्या माणसाला दिला जातो, त्यावेळेस तिथं त्याला $5,000 द्यावे लागतात. मग ती कंपनी $5,000 खर्च करेल की आपल्या भारतात येऊन थांबेल? सांगा. तर ती कुठे येईल, तर ती आपल्या भारतात येऊन थांबेल. ती म्हणेल की चला, $5,000 इकडे ह्याच्या डोक्यावरती टाकण्यापेक्षा आपण भारतीय लोकांना जाऊन तेवढ्या $5,000 मध्ये 5 भारतीय लोक कामाला ठेवू, आणि 5 भारतीय लोक कामाला ठेवून आपण काम आपलं एक्सपांड करू आणि वाढवू, काम आणखी परफेक्ट होईल. ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा हीच गेम केली. ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा युरोपियन लोकांना कामावरनं काढलं. बघा बरं का, युरोपियन लोकांना कामावरनं काढलं म्हणजे रिटायर करून टाकलं, सक्तीची रिटायरमेंट, चला तुम्ही टाटा बाय बाय, पेन्शन घ्या मोकळवा. आणि त्याच्या जागी त्यांनी भारतीयांना अपॉइंट केलं. भारतीय लोकांनी कमी पैशात काम करायला सुरुवात केली. फायदा कोणाचा, ईस्ट इंडिया कंपनीचा. म्हणजे खर्च कपात त्यांनी सगळ्यात पहिले केली, युद्ध खर्च केला त्यांनी. त्याच्या काळात युद्ध खूप केलेच नाहीत, त्यांनी शांततेचं धोरण ठेवलं होतं बेंटिक्स. आणि मग कंपनीला फायदा कसा आणून दिला, तर कंपनीला जो फायदा आणून दिला तो नवीन महसूल व्यवस्था त्यांनी सुरू केली. अलाहाबादमध्ये त्यांनी महसूल मंडळ स्थापन केलं. वायव्य सरहद्द प्रांत महसुलाच्या अंडरमध्ये आणला. आफू लागवडीला प्रोत्साहन दिलं, आफू लागवडीला प्रोत्साहन दिलं, कारण की माळव्यामधून ही अफू मुंबईला यायची, आणि मुंबईमधून किंवा माळव्यामधून ती बंगालला यायची, बंगालमधून ती पूर्ण चीनला पाठवली जायची. आणि माळवा आणि या चीनमधून मोठ्या प्रमाणात पैसा पण भेटायचा. ठीक आहे. म्हणजे अफू लागवड करून जास्तीत जास्त पैसा यांनी तयार केला. त्यानंतर इनाम कमिशन रद्द केले, इनाम कमिशन अपॉइंट केलं. आता या इनाम कमिशन बद्दल आपल्या महाराष्ट्रात पण तुम्हाला शिकायचंय. इनाम कमिशन, इनाम कमिशन काय होतं? इनाम कमिशन, हे जे इनाम कमिशन होतं, हे इनाम कमिशन काय होतं? व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? इनाम कमिशन हे काय होतं? तर बघा, जुन्या काळामध्ये राजेवाडे लोकांना, राजेवाडे जे होते ना, ते सर्वसामान्य लोकांना, सरदारांना किंवा एखाद्या जहागीरदाराला किंवा एखाद्या गावातल्या पाटलाला, देशमुखाला, कुलकर्ण्यांना, जोशींना काय करायचे? इनाम द्यायचे. ले लो, ये तुम्हारा इनाम, ये तुम्हारा इनाम, ये तुम्हारा इनाम. इनाम काय दिलं जायचं निखिल? इनाम काय दिलं जायचं? इनाम दिलं जायचं जमिनीचे तुकडे. ही 100 एकर ठेवा, 400 एकर तुमची, बरोबर का निखिल? बक्षीस दिले जायचे. काय दिले जायचे? बक्षीस दिले जायचे. हे इनाम तुझं, हे इनाम तुझं, हे इनाम तुझं. मग आता काय झालं, आपल्याकडं समजा एक राजा आहे, या राजानं समजा एक देशमुख आहे, या देशमुखला 300 एकर जमीन इनाम दिली.
ठीक आहे. तर ही त्याची लिगल जमीन झाली. ही त्याची काय झाली? लिगल जमीन झाली. पण देशमुखनं काय केलं? ओके, हा, देशमुखने काय केलं? देशमुखनं ही 300 एकर तर घेतली, पण त्यासोबतची 100 एकर पण हडपली. आणि आणि त्याचं जे इनामपत्र मिळालं होतं, त्या इनामपत्रात त्याने बदल केला. हा जो बदल केला ना इनामपत्रात, तो 400 एकर केली. म्हणजे त्याला लिगली मिळाली होती 300 एकर, इनामपत्रात बदल करून किती केली? 400 एकर. हे काय केलं? इनामपत्र असायचं ना, राजाची जमीन असायची ना पूर्ण अशी. अख्खं राज्य कोणाचं? राजाच. ठीक आहे, राजा हाच स्वामी असायचा. आणि प्रत्येक गावाकडून काय यायचं? राजाला महसूल यायचा प्रत्येक गावाकडनं. मग आता इंग्रज आले, इंग्रजांनी कुणाला हरवलं? राजांना हरवलं. मग राजाची जमीन कुणाची जमीन झाली? निखिल, अब इस राजा को रखा गया नहीं, अब इस राजा के ऊपर कौन आया? इंग्रज. इंग्रजांनी या राजाला दाबला, मग राजाची जमीन इंग्रजाची झाली का नाही? मग इंग्रज म्हणायचे या देशमुखाला की तू कोण रे बाबा इथं? मग हे देशमुख म्हणले की नाही नाही, मी 400 एकराचा मालक आहे. मग इंग्रज म्हणायचे बाबा 400 एकराचा मालक आहे, ठीक आहे, तुझ्याकडे 400 एकर आहे, दाखव पत्र. दाखव पत्र. मग पत्र टॅली केलं जायचं, ह्याच्यात 400 एकर दिलं जायचं. इंग्रज म्हणायचे ठीक आहे 400 एकर, मग दे मग आम्हाला कर. आता 400 एकराचा कर द्यायचा, मग देशमुख वरती लोड येणार का नाही? 400 एकराचा कर आहे तर दे मग. मग देशमुख काय म्हणायचे? नाही नाही साहेब, त्यातले 100 एकर हे पडित आहे, असं आहे तसं आहे तसं आहे असे सांगायचे. किंवा 400 एकरात न फक्त 100 एकर कामाची आहे, 300 एकर मधून काहीच उत्पन्न येत नाही असं तसं. मग त्याची व्हायचं व्हेरिफिकेशन. आणि त्या व्हेरिफिकेशन मध्ये जर समजा एखादा असे देशमुख म्हणा, पाटील म्हणा, जोशी म्हणा असे जर समजा अडकले, तर त्यांची जी अतिरिक्त जमीन जी आहे ना, ती अतिरिक्त जमीन काढली जायची. अतिरिक्त जमीन काढून घेतली जायची. आणि अतिरिक्त जमीन जी काढून घ्यायची ते इंग्रजांच्या जमिनीत ऍड व्हायची, ती इंग्रजांना मिळायची. आणि इंग्रजांना मिळालं की मग इंग्रज ते वाटायचे. इंग्रज आपल्या पद्धतीने वाटायचे आणि त्याच्यातून महसूल गोळा करायचे. महसूल गोळा करायचे. इंग्रज ते आपल्याकडे ठेवून देत नव्हते, इंग्रज वाटून टाकायचे, दुसऱ्याला देऊन टाकायचे. हे घे चल तुझ्याकडं, हे 99 वर्षासाठी तुला देऊन दिले. यालाच म्हणतात नवीन महसूल पद्धती. ही सगळी बेंटिंगनं सुरू केली. इनाम कमिशन वरती आपल्याला पुढे समाज सुधारकांच्या याच्यात पण बघायचे तर की तरखडकर वगैरे हे जे लोक होते समाज सुधारकांमध्ये, हे तरखडकर ह्या इनाम कमिशन मध्येच काम करत होते. मोठ्या प्रमाणात काय केलं होतं आपल्या महाराष्ट्रावरती झालं होतं. सगळ्यात पहिले इनाम कमिशन तर पुण्याच्या साईडला आलं होतं, पुणे साताऱ्याच्या बाजूला. आणि ह्या इनामात खूप साऱ्या जमिनी इंग्रजांना मिळाल्या, खूप साऱ्या जमिनी. कितीतरी इनाम ही नकली निघाली. म्हणजे इनाम दिलं होतं 10 एकर, निघालं तिकडं 100 एकर. आणि राजे नव्हते लक्ष घालत. इथं आजही आपण आजही आपल्या जमिनी हडप होतात. तिकडं तर जुन्या काळामध्ये कोण जायचं तिकडे? राजा जात होता का बघायला की किती जमीन दिली? तो फक्त सांगायचा हा करावं, हा कुलकर्णी जाऊन टाका यांना 100 एकर. मग कुलकर्णी हळूच तिकडे म्हणायचा तो 150 करू का, त्यातले 10 एकर मला दे, नाही तर मला पैसा दे, 150 एकर करून देतो. भ्रष्टाचार लय होता जुन्या काळात पण. आणि ह्यामुळं काय झालं होतं, कंपनीचं वाजलं होतं, कंपनीची तिजोरी खाली झाली. आणि हे करण्यासाठी मग यांनी इनाम कमिशन अपॉइंट केलं. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. नवीन महसूल व्यवस्था, त्यासाठी महसूल मंडळ अलाहाबादला, आफू लागवडीला प्रोत्साहन आणि इनाम कमिशन, ह्या गोष्टी लॉर्ड विल्यम बेंटिकनं डेव्हलप केल्या. या गोष्टी कुणी केल्या? लॉर्ड विल्यम बेंटिकनं डेव्हलप केल्या. आणि लॉर्ड विल्यम बेंटिकनं ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या, ठीक आहे, त्यानंतर कंपनीची भरभराट वाढायला लागली. ठीक आहे, भरभराट वाढायला लागली. त्यानंतर मुन्शींना काय अधिकार दिले? 300 रुपयापर्यंतचे खटले तुम्ही चालवा म्हणे. मुन्शी म्हणजे थोडक्यात तालुका लेवलवरचे
ओके, तालुका लेवलवरचे स्थानिक लोक. ठीक आहे. लक्षात. दुय्यम न्यायाधीश म्हणून भारतीयांची अपॉइंटमेंट केली. काही पॉईंट लिहून घ्या. दुय्यम न्यायाधीश पदी भारतीयांची नेमणूक करायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि त्या न्यायाधीशाला मदत मानण्यासाठी ज्युरीची अपॉइंटमेंट केली. ज्युरी पद्धत आपल्याकडे आता नाहीये, पण ही ज्युरी पद्धत सुरू केली. न्यायदानामध्ये न्यायाधीशाला मदत मिळण्यासाठी ज्युरी पद्धत सुरू केली आणि या ज्युरी पद्धतीत भारतीयांना स्थान दिले. न्यायदानामध्ये आता जसं न्यायदान चालतं, आता फक्त न्यायाधीशच न्यायदान करतो, तसं नाही. जुन्या काळात न्यायाधीश ज्युरींना विचारून करायचा आणि ज्युरी हे सगळे खटले बघायचे. खटल्यातले बारकावे वगैरे सगळं बघितलं जायचं. तसे हे ज्युरी राहायचे. दुय्यम न्यायाधीशपदी भारतीयांची नेमणूक आणि ज्युरी पद्धत मध्ये भारतीयांना स्थान दिलं होतं. तर हे होते विल्यम बेंटिकच्या महत्त्वाच्या सुधारणा. मग विल्यम बेंटिकने एवढंच केलं का? नाही. ठीक आहे. त्याने न्यायालय अलाहाबादमध्ये सेटअप करायला सुरुवात केली. फौजदारी आणि मुलकी, उच्च मुलकी व फौजदारी न्यायालय अलाहाबाद, त्यांनी अलाहाबादला टार्गेट केलं होतं बरं का. कारण की हे विसरू नका, अलाहाबाद तेव्हा इंग्रजांची महत्वाचा एक गड होता मध्य भारतातला, म्हणजे उत्तर भारतातला. आणि पंजाब अजूनही इंग्रजांकडे आलं नव्हतं. पंजाब हा प्रदेश इंग्रजांचा नव्हताच तेव्हा. असं समजून चला, पंजाब हा नव्हता. ठीक आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा बादशाह बसलाच होता. असंही नव्हतं की मुघल लोकांना दिल्लीमधून हाकललं होतं, नव्हतं. भले आग्रा ते दिल्ली त्यांचा एरिया होता. ठीक आहे. त्यामुळे इंग्रज जे होते ते इंग्रज अलाहाबाद पर्यंत सेटल झाले होते. त्यामुळे त्यांनी अलाहाबादला मेन फोकस ठेवला. अलाहाबादला मेन फोकस त्यांनी ठेवला. ठीक आहे. 1833 मध्ये त्यांनी लॉ कमिशन अपॉइंट केलं. त्यांनी लॉ कमिशन अपॉइंट केलं. लॉर्ड मॅकोले, लॉर्ड सॉरी मॅकॉले, मॅकोले नाही, मॅकॉले, लॉर्ड मॅकॉले. ठीक आहे. लॉ कमिशन. या लॉर्ड मॅकॉलेने सांगितलं, इंग्रजी शिक्षण सुरू करा साहेब लवकरात लवकर. इंग्रजी शिक्षण आपल्याकडे जे आलं, जे की आपल्याला अजून येत नाही, ही दुःखद घटना आहे आपल्याकडे. इंग्रजी शिक्षण बाबांनो कुणामुळे आलं माहिती का? ते नाही का 100 मार्काला आपल्याकडे इंग्लिश आहे आता. ते नाही का 100 मार्काला आहे बघा डिपार्टमेंट PSI मध्ये. ओके, 25 मार्काला आहे. जे 25 मार्काकडे काही लोक असे डुंकून पण पाहत नाही, तरी पण पास होते राव. मला तर लय कौतुक वाटतं डिपार्टमेंटच्या लोकांचं. इंग्लिशचा अभ्यास काडी मात्र करत नाही, पण तरी PSI होतात. आता हे डायरेक्टच्या लोकांना जरा धक्का बसेल, पण डिपार्टमेंटमध्ये असे कितीतरी लोक आहेत. मागच्या रिझल्टला तर महाराष्ट्रात 7वा आलेला व्यक्ती, 9वा आलेला व्यक्ती, 19वा आलेले व्यक्ती आपल्या क्लासचे होते. त्यातले काळे सर, कधी जमलं तर त्यांना मी नक्की भेटवेल तुम्हाला. इंग्लिशचा कसलाच अभ्यास नाही, 0, तरी PSI आलात. आणि हे डिपार्टमेंटला शक्य आहे, डायरेक्टला नाही बाबांनो. तुमच्या परीक्षेला नाही, तुमच्या परीक्षेला उलट इंग्लिश ही गुरुकिल्ली आहे. तुम्हाला पास व्हायचं तर इंग्लिश करावं लागेल. कळलं का? येले मजा असते. दोन्ही परीक्षांमधले फरक आहे. तर लॉर्ड मॅकॉले इंग्रजी शिक्षण, लॉर्ड मॅकॉले इंग्रजी शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी सांगितलं, पोट्ट्यांना इंग्रजी शिकवा रे बाबांनो, नवीन पिढी तयार करा. इंग्रजी शिक्षण देऊन एक नवीन पिढी तयार करा. एक नवी पिढी, जी नवी पिढी भारतामध्ये पुढं नेतृत्व करेल. ही नवीन पिढी भारताला पुढं नेतृत्व करेल.
लेक्चर तुमचं 5:30 ला स्टार्ट होतं. आता आलं का लक्षात? तर 1833 लॉ कमिशन, लॉर्ड मेकोले, इंग्रजी शिक्षण, आणि इंग्रजी शिक्षण देऊन नवीन पिढी तयार करायची. इंग्रजी शिक्षणासाठी खूप महत्वाची समिती आहे बरं काही. ठीक आहे, पण ही इंग्रजी शिक्षणाची जबाबदारी ह्यांनी नाही घेतली. ह्यांनी मदरसा लोकांवर, मदरशावरच म्हणतोय, कॉन्व्हेंटवाला किंवा हे जे ख्रिश्चन धर्म प्रसार करणारे लोक आहे ना, त्यांच्यावर ढकलले, तुम्ही हँडल करायचे, आम्ही नाही बघणार. ह्याच्या शेवटीच्या काळामध्येच 1833चा कायदा पण आला होता. आणि 1833च्या कायद्यानं अगदी कंबरडं मोडलं त्यांचं. चहा आणि चीनच्या व्यापारावर एकाधिकार बंद केला होता. 1833चा कायदा, चार्टर कायदा. या चार्टर कायद्याद्वारे चीन बरोबरचा व्यापार, तो नाही का अफूचा व्यापार, माहिती आहे ना, चीन बरोबरचा व्यापार, चीन बरोबरचा व्यापार अफू, लिहून टाकायचं कंसात अफू, आणि चहाचा व्यापार, चहाचा व्यापार. ठीक आहे, चीन बरोबरचा व्यापार अफूचा आणि चहा बरोबरचा व्यापार यांचा एकाधिकार संपला किंवा काढला. एकाधिकार म्हणजे काय असतं रे? तर एकाधिकार म्हणजे असा अधिकार की जिथे तुम्ही एकटेच फक्त व्यापार करणार. म्हणजे असं समजा की भारतासोबत, ओके, इंडिया इथं आहे, इंडियातून चहाचा व्यापार फक्त याच्या आधी ईस्ट इंडिया कंपनीच करणार. इंडियातून चहा दुसरा कुणीही व्यापार करणार नाही. इंडियातून चहा कुणी नेणार नाही, कुणी आणणार नाही. इंडियातून चहा फक्त ईस्ट इंडिया कंपनी नेईल. हे कधीपर्यंत होतं? 1833 पर्यंत होतं. त्याच्यानंतर ते बंद झालं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा आणखी बाजार डाऊन. चीन बरोबर व्यापार अफूचा ईस्ट इंडिया कंपनीच करणार. म्हणजे भारतातून जी अफू बाहेर जाईल ती चीनला जी जाईल ती चीनला जाणारा फक्त, चीनला पाठवणारा फक्त ईस्ट इंडिया कंपनीच असेल, दुसरी कुठेही नाही. तर हा जो व्यापार होता, हा व्यापार आता काय झाला? बंद केला. बंद केला म्हणजे त्याच्यावरचा एकाधिकार बंद केला. म्हणजे आता दुसरे पण व्यापार करू शकणार होते. म्हणजे आता इंग्लंडच्याच दुसऱ्या कंपन्या, ईस्ट इंडिया कंपनी सारख्याच दुसऱ्या कंपन्या आपल्या देशात व्यापार करू शकणार होत्या. त्याच्यामुळे आता ह्यांचं पूर्णपणे दुकानच बंद. आता समजलं का? ह्यांचं दुकान पुरं बंद. त्यामुळे 1833चा चार्टर कायदा, या चार्टर कायद्यानंतर आणखी एक असं झालं की ईस्ट इंडिया कंपनीचा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता, गव्हर्नर जनरल ऑफ जो बेंगाल होता, हे पद बंद केलं. आणि याच्या ऐवजी, ओके, याच्या ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद सुरू केलं. आणि या पदावर विराजमान असलेले वेलेस्ली हे पहिले व्यक्ती होते. लक्षात आलं का? आता रसिका देशमुख कळलं का? प्रशिता लोणे मॅडम, वाघ मॅडम, चेतन आहेत ना जागे का झोपले? कळते का हिस्ट्री? निखिल आता शिरते का डोक्यात? सिंपल आहे. ह्याने काय काय केलं? लॉ कमिशन, इंग्रजी शिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे इंग्रजीत, हे इंग्रज लोक इंग्रजीत बोलणार आणि भारतीय लोकांना इंग्रजी आली तर पाहिजे ना, तरच तर कळेल ना. म्हणून भारतीय लोकांना पहिले इंग्रजी शिकवा म्हणते. 1833चा चार्टर कायदा आणून व्यापारावरती परत बंधनं, आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे नवीन पद सुरू केलं आणि त्याच्यावर बसलेला हा पहिला व्यक्ती. ठीक आहे. याच्या काळामध्ये काही कर्ज बुडवे संस्थानिक होते की ज्या संस्थानिकांनी कर्ज काढली होती ईस्ट इंडिया कंपनीकडनं, आणि ती कर्ज त्या संस्थानिकांनी दिलीच नव्हती.
मग यांनी यांनी ही 4 संस्थानं ताब्यात घेतली. लक्षात घ्या, 4 संस्थाने त्यांनी ताब्यात घेतली. का घेतली? युद्ध न करता घेतली बरं का, म्हणजे शांततेच्या मार्गाने त्यांनी घेतली. का? कारण की ह्या 4 संस्थांनी काय झाले होते? कर्जबुडवे झाले होते. यातले म्हैसूर, कचार, ठीक आहे, किंवा काचर, त्यानंतर जयंतिया, आठवते का ते मेघालयचं जयंतिया, ठीक आहे, आणि कुर्ग, हे आदिवासी होते. हे काय केले होते? त्यांनी ताब्यात घेतले होते. तरी पण शेवटी ठीक आहे, शेवटी ह्याने 2-3 सुधारणा पण केल्या बरं का. त्यांनी सगळ्यात पहिले, ठीक आहे, दास प्रथा बंद केली. हे पण लिहून घ्या, दास प्रथा. आणि धर्मांतरित झालेल्या व्यक्तीला त्याची हिंदू संपत्ती मिळेल असा कायदा केला. धर्मांतरित हिंदूला, ख्रिश्चन धर्मात आलेल्या हिंदूला, धर्मांतरित हिंदूला त्याची वडिलोपार्जित संपत्ती वाटा मिळेल. धर्मांतरित हिंदूला त्याची वडिलोपार्जित संपत्तीत काय मिळेल? वाटा मिळेल. एखादा व्यक्ती आहे, तो पहिला हिंदू होता, नंतर त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावरती जुन्या काळामध्ये त्याची हिंदू धर्माच्या हिशोबानं त्याची संपत्ती काय व्हायची? निघून जायची. पण आता त्यांनी तसं नाही केलं. आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या हिंदू व्यक्तीला त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार सांगता येत होता. ठीक आहे, तर असे काही महत्वाचे भाग केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पोलीस खातं तयार केलं. आपल्याकडे जे स्वतंत्र पोलीस खातं आहे ना, हे स्वतंत्र पोलीस खातं याच्यामध्ये झालं. स्वतंत्र पोलीस खाते त्याने 1830 मध्ये सुरू केलं. पोलीस डिपार्टमेंटचे लोक लक्षात ठेवा, स्वतंत्र पोलीस खाते 1830 मध्ये त्याने केलं. आणि त्याने ठगांचा बंदोबस्त केला. हे पोलीस खातं तयार करून त्यांनी ठगांचा बंदोबस्त केला. हे जे ठग आहेत ना, हे मध्य भारतात असलेले लुटारू होते. त्याचे ठगायचे, फसवायचे. ठीक आहे. दास प्रथा, दास बनवणे. कसं दासी कसं असतं? दासी एखादा सरंजाम असतो, एखादा जहागीरदार असतो. त्या जहागीरदाराकडे जसं जुन्या काळात राजा असायचा आणि ते राजाची सेवा करण्यासाठी दासी असायच्या, बरोबर. राजाची सेवा करायला दासी असायच्या. या दासी लोकांना सोडलं जात नसायचं. या दासींवरती पूर्ण अधिकार राजाचा असायचा. राजा त्यांच्यासोबत काही करत होता आणि कुणी त्याला काही बोलत नव्हतं. इव्हन त्याच्या महाराण्या सुद्धा काही बोलत नव्हत्या. या दासींचं खूप मोठ्या प्रमाणात काय व्हायचं? शोषण व्हायचं. तसे सरंजाम किंवा जे जहागीरदार होते त्यांच्याकडे एक वेठ बिगार म्हणून दास ठेवायचे, म्हणजे पुरुष. ओके, पुरुष ठेवला जायचा. हा पुरुष जे पडेल ती कामं तो करायचा. ठीक आहे, जे पडेल ती कामं करायचा. म्हणजे थोडक्यात असा मजूर की ज्याला पैसा मिळत नसायचा. ओके, आफ्रिकेतले जसे दास होते अमेरिकेमध्ये, तशी दास प्रथा आपल्याकडे पण होती. आपल्याकडे पण तुम्ही असं समजू नका की आपला समाज लय अगदी शुभ्र तांदुळासारखा धुतलेला होता. नव्हता. आपला समाज एवढा शुद्ध तांदुळासारखा धुतलेला नव्हता. म्हणूनच आपल्याकडे समाज सुधारक आले. म्हणून समाज सुधारकांची एक पिढी तयार झाली. म्हणूनच समाज सुधारकांनी एक सेटअप या ठिकाणी केला.
म्हणून कायम लक्षात ठेवा, दास प्रथा जो बंद केलं ते दास प्रथा होती बेंटिकने. तर बघा बेंटिक बद्दल भरपूर काही माहिती तुम्हाला आता मिळाली. आता ह्या माहितीला चांगल्या पद्धतीने सेट करायचा प्रयत्न करा. समजलं? ठीक आहे. तर बेंटिक बद्दलच्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या. बेंटिक बद्दलच्या गोष्टी लक्षात गेल्यानंतर ठीक आहे, पॉईंट लक्षात आले का? पॉईंट लक्षात आले? आता त्याच्यानंतर जे आलेले 4 लोक होते, ठीक आहे, ते लिहा. हे 1833 ला गेले. मधल्या काळात आले होते काही लोक, ओके, पण त्यानंतर ठीक आहे, चार्ल्स मेटकाफ, चार्ल्स मेटकाफ, ओके, आलं का? चार्ल्स मेटकाफ हा आपल्या भारतात आला 1833च्या समोर तो बनला आणि त्यानंतर 1836 पर्यंत होता. चार्ल्स मेटकाफ हा सुद्धा लहान असताना अगदी 16 वर्षाच्या आतच तो आपल्या भारतात दाखल झाला होता त्याच्या जवानीत, आणि तो पूर्ण भारतात राहिला होता. म्हणजे हा असं समजा की 16 वर्षाच्या आधीपासूनच तर त्याच्या परागदी रिटायरमेंट पर्यंत तो भारतात सेटल होता. विशेष म्हणजे त्यांनी भारतीय ओके भारतातल्या एका शीख महिलेशी लग्न केलं होतं. त्याची बायको शीख होती. त्याची बायको कोण होती? शीख होती. नंतर तो लाहोरचा गव्हर्नर पण बनला होता. ओके, लक्षात घ्या, शीख महिलेशी लग्न केलं. 16 वर्षाच्या आतच आला होता, शीख महिलेशी लग्न. त्या काळात चालायचंय. आता ही शीख महिला म्हणजे अशी नॉर्मल थोडीच होती, तिथल्या लई मोठ्या जागीरदाराची पोरगी होती. ओके, आणि म्हणजे थोडक्यात जावई होते आपले, भारताचे जावई. आणि हे विसरू नका की त्या काळात पंजाब भारताचं नव्हतं. लक्षात आलं? पंजाब वेगळं होतं. पंजाबला एक वेगळा देश म्हणून कन्सिडर केला जायचा, तो भारताचा भाग नव्हता. ओके, पंजाब पर ह्याच्यानंतर पंजाब 12-13 वर्षानंतर भारतात जॉईन झालं. ते डलहौसीला दिलं जातं श्रेय पंजाबला घेण्याचं. पंजाब आपल्या भारताला जोडण्याचं डलहौसीला श्रेय दिलं जातं. पण चार्ल्स मेटकाफने पंजाब बरोबर खूप शांततेनं आणि एक प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याने लग्न केलं होतं. असं फक्त एवढंच की तो फॉरवर्ड पॉलिसीवाला बंदा होता. जर कधी लक्षात आलं की चार्ल्स मेटकाफ कोण होता, तो फॉरवर्ड पॉलिसी होती त्याची. तो खूप आक्रमक होता. तो भारतीय राजांवरती बिलकुल असा शांततेचा नव्हता, तो खूप भयानक होता त्याचा. ठीक आहे. त्यानंतर होते ऑकलंड 36 ते 42, 1836 ते 42. ओके, यामध्ये अफगाणिस्तान बरोबर युद्ध झालं होतं. इथं अफगाणिस्तान बरोबरचं युद्ध हे फर्स्ट युद्ध होतं, फर्स्ट अफगाण वॉर. एवढं महत्वाचं नाही, सोडून द्या. त्यानंतर होते लॉर्ड एलनबरो. जे करायचं नव्हतं ह्या पठ्ठ्याने ते केलं सोमनाथ मंदिरासोबत. सोमनाथ मंदिरचा इश्यू झाला होता. सोमनाथ मंदिरचा एक इश्यू केला होता. सोमनाथ मंदिराचे जे चोरलेले होते गजनीने, ओके, चंदनाचे दरवाजे होते सोमनाथ मंदिराला. कशाचे? चंदनाचे. चंदनाचं जे लाकूड असतं ना, तर चंदनाच्या लाकडाचे सुवासिक असे मंदिराचे काय होते, ते सुवासिक मंदिर असे सुवासिक दरवाजे, चंदनी दरवाजे मोहम्मद गजनीनं आपल्यासोबत नेले होते सोमनाथ मंदिराचे लुटीमध्ये. ठीक आहे. राजा रणजित सिंग ज्यावेळेस जिवंत होता, तर राजा रणजित सिंगने शुजाला, म्हणजे त्यावेळेस अफगाणिस्तानचा जो राजा होता शुजा, त्याच्या शुजाला सांगितलं की तू तेवढे देतो का? ओके, मी तुला तोफा देतो, मी तुझ्या तोफा देतो. तुम्हाला आठवते का मी तुम्हाला सांगितलं होतं तोफा त्यांनी दिल्या होत्या. ओके, त्या तोफ्याच्या बदल्यात त्यांनी ते दरवाजे मागितले होते.
पण राजा रणजित सिंगाला ते दरवाजे मिळाले नव्हते, कारण की तिकडे ते दरवाजे, ठीक आहे, तो मोहम्मद होता तिथला, मोहम्मद गजनीचा एक महत्वाचा व्यक्ती, त्याच्या कबरीला लावले होते. त्याचे चंदनाचे जे दरवाजे होते ना, त्या कबरीला बसवले होते तिकडे. मग हा एलन बरो आहे ना, ओके, एलन बरोने ज्यावेळेस अफगाणिस्तानच्या एरियामध्ये हल्ला केला होता, एलन बरोने ज्यावेळेस अफगाणिस्तान आधीच केला होता ऑकलंडला हल्ला, तर एलन बरोने ज्यावेळेस अफगाणिस्तान बरोबर हल्ला केला होता, ठीक आहे, एलन बरोने ज्यावेळेस 1842 वरती ज्यावेळेस अफगाणिस्तानच्या वॉरच्या टायमिंगला हल्ला झाला होता, तेव्हा ह्या एलन बरोने त्या सोमनाथच्या मंदिराचे ते दरवाजे जे होते तिकडे त्या मोहम्मदच्या कबरीला लावलेले ते आणले वापस. दरवाजाच घेऊन आला. म्हणजे युद्ध कशासाठी होतं? दरवाजासाठी. असे पण इश्यू आपल्या इतिहास झाले, पण हे दरवाजे पवित्र होते आपल्या भारतासाठी, पण ते दरवाजे तिकडं ऑलरेडी कबरीला लावले होते आणि ते आणले होते का ख्रिश्चन माणसाने. दरवाजे हिंदू धर्माचे म्हणजे सोमनाथ मंदिराचे नेले मुस्लिमांनी, आणले ख्रिश्चनांनी. केवढा मोठा विचित्र पद्धती आहे. निखिल समजलं का? मंदिर हिंदू, दरवाजे नेले लावले कडं कबरीला, ते दरवाजे उघडून आणले कोणी ख्रिश्चन लोकांनी. दाखवायचं असं होतं की हिंदू लोकांचा बॅकअप घ्यायचा होता एलन बरोला, पण झालं उलट. काय झालं? उलट असं झालं की संपूर्ण जगात ही खबर सगळ्या मुस्लिम देशांमध्ये ही खबर पसरली आणि एलन बरोवरती एवढी चितू झाली, इव्हन भारतातले मुस्लिम भडकले होते आणि भारतातल्या मुस्लिमांनी इंग्रजांना तेव्हापासून सपोर्ट करणं थोडंसं थांबवले होतं. असो, तर असे काही इश्यू झाले होते या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड हार्डिंग्स पहिला 1844 ते 1848. लॉर्ड हार्डिंग्स पहिला, यांनी रविवारची सुट्टी द्यायला सुरुवात केली होती बाबांनो, तेवढं तरी लक्षात ठेवा, रविवारची सुट्टी. म्हणून मी पण रविवारी सुट्टी घेतली. याने काय केलं? रविवारची सुट्टी दिली होती, ठीक आहे. आणि इंग्रजी येणाऱ्यालाच प्राधान्य दिलं जॉबमध्ये, जसं कंबाईन मध्ये आपल्या, ठीक आहे. आणि यांनी नरबळीची प्रथा बंद केली होती. नरबळीची प्रथा बंद केली होती. जी गोंड समाजामध्ये, जी गोंड जमातीत होती, गोंड जमातीत नरबळी दिला जायचा. काय दिला जायचा? नरबळी दिला जायचा, ठीक आहे. गोंड समाजामध्ये नरबळी दिला जायचा, ठीक आहे. चलो, तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. लॉर्ड हार्डिंग्स पहिला, रविवारची सुट्टी आणि नरबळीची प्रथा बंद. तर बाकीच आता राहिली आपली एकच, लॉर्ड डलहौसी. स्पेशल माणूस आहे, तर उद्या लॉर्ड डलहौसी आणि त्या लॉर्ड डलहौसीची खालसा धोरण काय होतं ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. मग त्यानंतर आपण वेलेस्लीला परत एकदा बघणार आहोत, वेलेस्ली आणि त्या काळात असलेली कायमधारा व्यवस्था. म्हणजे आता धोरणं आपण पुढच्या 1-2 लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहोत. मग हा इतिहास तुमचा डन. तरी पण डन नाही झाला. इतिहासामध्ये आणखी एक पार्ट राहिला, तो म्हणजे घटनात्मक सुधारणांचा. 1773च्या कायद्यापासून तर 1857च्या 1853च्या कायद्यापर्यंत, ठीक आहे. तर तो एक पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, तर तो एक पार्ट आपण बघून घेऊ आणि देन मग आपण थोडंसं टेस्टच्या मागे लागू, ठीक आहे. मग मोठा एक भाग तुमचा तयार होतो. उद्या तुमची जिओग्राफीची टेस्ट आहे, ओके. आणि हा चॅप्टर झाल्यानंतर मग मी तुमची इतिहासाची टेस्ट केली मोठी, ठीक आहे. तर हे झालं तुमचं एक सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन. लक्षात आलंय का? झालं? ओके, चलो. आता एक तुम्हाला छोटीशी गोष्ट महत्त्वाची, कारण की बघा, हे तुमचे जे लेक्चर्स होते हे डायरेक्ट कशात नव्हते, हे लेक्चर्स तुमचे डायरेक्ट तुमच्या ॲपच्या माध्यमातून होते. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने डिटेल जर तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं असेल, तर स्पेशली पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांचा माझा एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. पोलीस डिपार्टमेंटची अजून ॲड यायची आहे, बरंचशा वातावरण तयार व्हायचं आहे. तर जेवढे पोलीस डिपार्टमेंटची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुरंदर बॅच आपण लॉन्च केलेली आहे. काय लॉन्च केलेली? पुरंदर बॅच. या पुरंदर बॅचमध्ये तुमची प्री पण होती आणि मेन्स पण होती. या बॅचला तुम्हाला 2999 मी ठेवलेलं आहे. जर तुम्हाला फक्त प्रीच करायचं आहे तरी तुम्हाला तेवढीच प्राईज आहे. तुम्हाला प्री प्लस मेन्स तुम्हाला प्रीच्या प्राईजमध्ये दिलेलं आहे, प्री प्लस मेन्स.
तर डिपार्टमेंट PSI मध्ये मी कल्पवृक्ष नावाचा ठोकळा लिहिला होता, आजही तो प्रसिद्ध आहे. आणि लवकरच मी कल्पवृक्ष प्रकाशनाच्याच अंतर्गत म्हणजे कल्पवृक्षचीच प्रत्येक सब्जेक्ट वाईज मी पुस्तकं आणणार आहे. तर त्यातलं सगळ्यात पहिलं पुस्तक तुमचं उखाजा धोरणाचं येते, मग फॉरेन रिलेशन येते, मग हिस्ट्री, मग जॉग्राफी, मग पंचायत राज आणि पॉलिटीची पुस्तकं तुम्हाला येतात. अशी 5 ते 6 पुस्तकं येतील. मग आपली टेस्ट सिरीज पण येईल. ठीक आहे, आपली टेस्ट सिरीज येईल, त्यामध्ये सगळेच अलाउड असेल, सगळंच इन्क्लूड असेल, मराठी, इंग्लिश आणि GS. तर ही जी काही सगळी तुमची कोर्सेस आहेत किंवा हे सगळे तुमचे जे ऍक्टिव्हिटी आहेत, हे सगळ्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी डिपार्टमेंटल PSI 2025च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुरू झालेल्या आहेत. जर तुम्ही तयारी करताय डिपार्टमेंटल PSIची किंवा तयारी करत होते पण आता सध्या तयारी करत नाही आहात किंवा पुढे भविष्यात करणार आहात, तर वेळ जास्त घालवू नका. नंतर ज्यावेळेस तुम्ही या बॅचमध्ये याल त्यावेळेस सगळं रेकॉर्डेड असेल. आणि रेकॉर्डेडपेक्षा तुम्ही लाईव्हमध्ये येऊन शिकलात तर एक वेगळी मजा असते. तुम्हाला सगळ्या गोष्टी लाईव्ह अपडेट होत राहतात. ठीक आहे, 3.5 आणि 5.5ला 2 लेक्चर्स असतात सध्या GSचे, भूगोल आणि इतिहास. या बॅचची व्हॅलिडिटी तुमची 2 वर्षाची ठेवलेली आहे मी. आणि ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर इथे एक कोड दिलेला आहे DPSI 500. हा कोड तुमचा लवकरात लवकर अपलोड करा किंवा तुम्ही या बॅचमध्ये या. या बॅचमध्ये जर का तुम्हाला डायरेक्ट डाऊट असेल, विचारायचं असेल तर माझा 7887448636 हा नंबर पण दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, पण डिपार्टमेंटल PSIच्या विद्यार्थ्यांनी थोडेसे जागे व्हा आणि तयारीला लागा. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण सांगा, आपल्या मित्रांना पण सांगा की आता डिपार्टमेंट PSI मध्ये एकदम डिटेलमध्ये अनालिसिस करून देणारे सर आलेले आहेत. हे 50 पैकी आपल्याला 45 मार्क घ्यायचेच आहेत. ठीक आहे, इव्हन तुमचं या बॅचमध्ये चालू घडामोडी सुद्धा होणार आहे. सो चला, थँक्यू.